नमस्कार मित्रांनो, वीकली ॲनालिसिसमध्ये मी काही स्टॉक्सचे ॲनालिसिस आपल्यासोबत शेअर करणार आहे. सो सगळ्यात पहिले आहे कोटक महिंद्रा. कोटक महिंद्रा एक इम्पॉर्टंट सपोर्टला ट्रेड करतोय. त्याची प्राइस आहे 1670ला त्यांनी सपोर्ट घेतला आहे आणि तो आता चालू आहे 1760. ओके, 1760ला सध्या करंटली झालं, पण जो सपोर्ट मी सांगितला 1670 एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे. त्या सपोर्टपासून खूप वेळा वरती गेलाय. तुमच्यासमोर जो चार्ट असेल त्याच्यात दिसत असेल की कंटिन्युअसली ह्या सपोर्टपासून तो वरती गेलेला आहे. आता जो पॅटर्न बनवला त्याने, तिथे एक मॉर्निंग स्टार पॅटर्न बनवला आहे. 1760चा जर ब्रेकआउट होतोय तर तो त्याच्या अप्पर लेवलला ट्रॅव्हल करू शकतो. सो हे कोटक बँकचा चार्ट होता आपल्या समोर, त्याचा अनालिसिस होता. नेक्स्ट आहे बाटा इंडिया. बाटा इंडियामध्ये खूप दिवस झाले तो डाऊन ट्रेंडमध्ये होता आणि खूप फॉल सुद्धा आलाय, चांगला फॉल आलाय. ह्याच्यात 2300 पासून हा स्टॉक जवळपास 1400 रुपयापर्यंत येऊन ट्रेड करतोय. बट आता 1400 हे इम्पॉर्टंट सपोर्ट आहे. इम्पॉर्टंट सपोर्ट 1450ला खूप वेळा तिथून तो वरती गेलेला आणि तिथून आता प्रयत्न करतोय की वरती जाण्याचा. तिथे एक छोटासा पॅटर्न त्यांनी बनवलाय, इनसाइड बार पॅटर्न बनवलाय आणि त्याचा जो रेजिस्टन्स आहे 1450 जर का तो ब्रेक करतोय मग तो अबव लेवल्सला 1500-1600 पर्यंत तो जाऊ शकतो. सो हा एक चार्ट होता आपल्यासमोर. आणि लास्ट आहे HDFC लाईफ. HDFC लाईफ मध्ये तुम्ही खाली चार्ट बघू शकता. HDFC लाईफ मध्ये डब्ल्यू पॅटर्न बनलाय. एक फॉल आला होता, एक करेक्शन आला होता, रॅली नंतर एक करेक्शन आला होता आणि एक्झॅक्टली त्या करेक्शन नंतर तो डब्ल्यू पॅटर्न बनवलाय, त्याचा सुद्धा ब्रेकआउट झालाय. सो 620चा ब्रेकआउट झालाय, 620च्या वरती ट्रेड करतोय आणि जर इथून आता जी कॅन्डल बनली होती त्याचं पण जर का ब्रेकआउट होत आहे मग 650-700 पर्यंत तो स्टॉक ट्रॅव्हल करू शकतो. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? हे स्टॉक्सवरती तुम्ही लक्ष ठेवू शकता, आपलं अनालिसिस करा. फक्त माहितीपूर्वी हे अनालिसिस मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं. कोणतंही रिकमेंडेशन नाही आहे बाय करण्याचा. आपलं अनालिसिस करून तुम्ही त्याच्या स्टॉक्सवरती लक्ष ठेवू शकता. थँक्यू सो मच.